कंपल्सरी या स्टॉपला आम्हाला थांबायचं म्हणजे थांबायचं. सुरुवात केली मी. तो लिंबू काय पिळताय? कसली भाजी करणार आहे? की हे महाकुंभ मेळ्याला गेले होते प्रसाद खायला आणि मेन म्हणजे सकाळी दुकान उघडे भेटलंय आम्हाला. आतंकवादी झालेले मॅडम जो अक्षताचा ऑल टाइम फेवरेट आहे. थंडी मात्र आत्ता आली असं वाटतंय. तुम्हाला खोटं वाटेल, खरंच सांगतोय. हाय नमस्कार, मी अशोक. एकदम कडाक्याच्या थंडीमध्ये तुमचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोंडातून शब्द पण एकदम म्हणजे गारटलेत शब्द पण अशी कंडिशन आहे. आणि तुम्हाला खोटं वाटेल, खरंच सांगतोय. कारण तुर्बा सोडल्यापासून जे आम्हाला थंडी लागली आहे, भयानक थंडी लागली आणि एकदम अनपेक्षित. म्हणजे आपल्या ठाण्या मुंबईत तर याच्या म्हणजे काहीच थंडी नाही असं म्हटलं तरी चालेल. आणि त्याच्यामुळे आम्ही एकदम रिलॅक्समध्ये आलो. म्हणजे काही आम्ही तयारीने नाही आलो थंडी लागेल म्हणून. पण भाई तुर्ब्यानंतर एकदम असं कुडकुडलं आम्ही सगळे. बघा अक्षता हात देते बघा. जाम भयानक थंडी, भयानक थंडी. म्हणजे जे लोक म्हणत असतील ना अरे कुठे आहे थंडी गेली, थंडी गरमी आली, त्यांनी जरा सकाळी 6:30-7 नंतर नाही ट्रॅव्हल करा खोपोलीपर्यंत, मग तुम्हाला कळेल की किती थंडी आहे ती. तर ठीक आहे, असू द्या. की मजा वाटली. हां, एन्जॉय केलं, मजा आली. कारण पहिलीच थंडी आम्ही एन्जॉय करतो असं वाटतं आम्हाला ह्या थंडीमध्ये. याच्या आधी कधी जसं बाईक राईड झाली नाही आपली कुठे यावर्षी थंडीमध्ये, आणि जशी थंडी जाणवली पण नाही यावर्षी. पण आता जाणवते. म्हणजे फेब्रुवारीची आज तारीख आहे 17, म्हणजे अर्ध्याच्या वर फेब्रुवारी संपला आहे, पण थंडी मात्र आत्ता आली असं वाटतंय. आता आम्ही आहोत खोपोलीमध्ये. हां, बोललोच नाही ना तुम्हाला आम्ही कुठे चाललो आहे ते. तर आम्ही आता बाईकवरनं चाललो आहे ते पुण्याला आमच्या दाजींकडे, माझ्या बहिणीकडे. आणि त्यांच्याकडे आज पूजा आहे. तर तिथं सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. पण आता आपण घेतला आहे खोपोलीला स्टॉप, तिथे रेग्युलर घेतो. पाठीमागे आपलं ग्रीन पार्क हॉटेल, जो आमचा फिक्स स्टॉप आहे पुण्याला जातानाचा. तर तिथे जाता आम्ही ब्रेक घेतला आहे. कारण आता आम्ही जाम गारटलेलो आहोत, म्हणून खूप थंडी आहे. त्यामुळे जरा चाय वगैरे कडक गरम पिऊन थोडासा नाश्ता करून पुढचा प्रवास सुरू करूया. बघा शब्द पण येत नाहीत बाहेर. पुढचा प्रवास सुरू करूया. कारण आता पुढे लागणार आहे घाट लोणावळा. आणि लोणावळ्याचे मस्त नजारे बघत आपण पुढे जाऊया. आणि आता मस्त गरमागरम मिसळ आलेली आहे, मिसळ पाव आणि सोबत मेंदूवडा, जो अक्षताचा ऑल टाईम फेवरेट आहे. अक्षता काय बिझी आहे मोबाईलमध्ये, थोडंसं रेस्ट भेटलं. हां, त्याच्यामुळे बिझी आहे. पण तिचा ऑल टाईम फेवरेट मेंदूवडा इकडे आली की तिचा फिक्स आहे मेंदूवडा. आणि ही आपली ऑल टाईम फेवरेट मिसळ. चला आता गरमागरम मिसळ संपूया, सोबत मेंदूवडा पण. आता आमचा नाश्ता झाला आहे, गरमागरम मेंदूवडा आणि मिसळ. आणि एका मेंदूवडा प्लेट बरोबर ह्या 3 वाट्या बघा चटणी. एवढी चटणी आवडते मॅडम. अरे पण एक खाल्ली तरी पण बघा. आणि पण चटणी चांगली नाही का इकडची चटणी पण भारी आहे. आणि आता आपली आली आहे ही मस्तपैकी आपली म्हणजे ह्याची ब्लॅक कॉफी आणि आपली चाय. गरमागरम चाय पिऊया. तिकडे ब्लॅक कॉफी. आत्ता थोडंसं ऊन जाणवायला लागलं आहे. आता आमचा नाश्ता वगैरे करून झाला आहे, 8:30 वाजले. थोडंसं रिलॅक्स केलं आता. मस्त गरमागरम नाश्ता सोबत चहा पियालो. आणि मॅडम बघा रेडी होत आहेत. इथला नाश्ता आणि चाय ऑलवेज बेस्ट असतो, आम्हाला आवडतो. त्यामुळे आम्ही कधी जाताना इकडे स्टॉप घेतो. आपण तर इथून निघतोय खोपोलीवरनं. आता पुढे लागणार आहे तो लोणावळा घाट. मॅडमची तिकडे तयारी सुरू आहे. म्हणजे थंडीपासून पण वाचायचं आहे, सोबत केस पण वाचवायचे. कारण गाडीवरती केस खराब होतात. आतंकवादी झालेले आहेत मॅडम, आतंकवादी पूर्णपणे. तर ठीक आहे, आता मध्ये कुठेही हॉल्ट होणार नाही आपला. आता तुम्ही मस्तपैकी लोणावळ्यातले थोडे नजारे बघा घाटातले. आणि त्यानंतर डायरेक्ट भेटू ते आपण आपल्या बहिणीकडे पोचल्यानंतर. कारण आता 8:30 वाजलेत आणि पूजा मे बी चालू झाली असेल. पूजा खूप लवकरची होती, 8:30 वाजता पूजा सुरू होणार होती आणि ती सुरू झाली असेल. आणि आपल्याला पोचायला अजून 1-1.5 तास लागेल. त्यामुळे कुठेही मध्ये हॉल्ट नाही घेता आपण डायरेक्ट भेटू ते आपल्या बहिणीकडे गेल्यानंतर.
केस आपल्याला हेल्मेटमुळे थोडे खराब झाले आणि आता आपला परत एक स्टॉप झाला आहे. आता आहे तळेगावमध्ये. तळेगावमध्ये काहीतरी बघते स्वीट्समध्ये. म्हणजे आता पूजेला चाललो आहे आपण आपल्या बहिणीकडे देऊला. तर म्हणलं थोडं काहीतरी स्वीट वगैरे घेऊन जाऊया. त्याकडे जास्त स्वीट घेते. आणि मेन म्हणजे सकाळी दुकान उघडे भेटलं आहे आम्हाला. अजून जस्ट 9:45 पण नाही झालेत अजून. आणि 1-1.25 तासामध्ये आपण खोपोली ते तळेगाव पोचलो आणि मस्त असा थंडीचा आस्वाद घेत. म्हणजे घाटामध्ये तेवढी थंडी नव्हती जी आम्हाला खाली खूप थंडी वाजली आम्हाला. म्हणजे तुर्भा ते खोपोली यायला भयानक थंडी होती, पण घाटामध्ये तेवढी थंडी नव्हती. पण मस्त होतं वातावरण, एक नंबर वातावरण होतं. आणि मस्त एन्जॉय करत करत आलो. मस्तपैकी घाटातले नजारे बघत बघत. तुम्ही पण थोडेफार बघितलेच असतील. तर चला आता थोडंसं स्वीट्स वगैरे घेऊ आणि पूजेला पोहोचू. 10 वाजेपर्यंत आपण पोचू बहिणीकडे. तर आता काय एक 10-12 किलोमीटर राहिलं आहे जास्तीत जास्त. 10 मिनटामध्ये आपण पोचून जाऊ. चला आता काय घेते बघूया. हाय आतंकवादी, काय घेत आहे? स्वीट्स घेणं सुरू आहे. ओके, पेढे आणि बर्फी. आणि आम्ही पोचलो देऊला बहिणीकडे. तो बसला दुसरीस. पण आम्ही पोचायच्या अगोदर पूजा झालेली आहे. म्हणजे पूजा पूर्ण झाली. आणि सकाळी कितीला चालू झाली पूजा? सकाळी 8:30ला पूजा चालू झाली. म्हणजे लवकर आलेले पडते. म्हणजे पूजाच लवकर होती आणि पूजा वेळेत पूर्ण झाली. म्हणजे आम्ही 10 वाजता पोचलो, तोपर्यंत पूजा झालेली होती. पण ठीक आहे, आपण ज्यासाठी आलो पूजेच्या पाया पडायला आणि प्रसाद खायला आणि प्रसाद खायला, तर ते तर आपलं पूर्ण झालेलंच आहे. अजून आमचं पाया पडायचं बाकी आहे. आणि हे दिसतात का पूजेला बसले असं वाटतंय? नाही वाटत ना? ते चेंज करून झाले सर्व. आता यांचे मी फोटो टाकतो तुम्हाला थोडेसे, म्हणजे तुम्हाला कळेल आई पूजेला बसले होते. फुल घालतो, बायकोचं नाव घेतो, सगळ्यांचा मान राखून बायकोचं नाव घ्या. अरे वा, प्रियामध्ये. आणि ही सत्यनारायणाची पूजा, आपल्या सत्यनारायण देवाची घरी घातलेली पूजा. आणि हे जे आहे हे गंगाजल आहे. कुठून आणले? वाराणसीवरून आणलेले हे गंगाजल. आणि त्याचं पूजन यांनी केलेलं आहे. आता सध्या कुंभ काय म्हणताय? रामेश्वरमचं पण आहे. 22 कुंड. ओके, 22 कुंडाचं पाणी आहे ते आणलंय का? ती छोटीवाली बॉटल का? 22 कुंडाचं. बघा 22 कुंडांचं पाणी आहे, जल आहे. आणि त्याचंही पूजन केलेलं आहे रामेश्वरमचं. आणि त्याचंही पूजन केलेलं आहे. आणि हे करायचं असतं, म्हणजे काशी वाराणसी वगैरे तुम्ही जाऊन आलात गंगाजल ह्याचं पूजन घरी आल्यानंतर करायचं असतं. ते पूजनही आज केलेलं आहे. आणि तुम्हाला वाटेल की हे महाकुंभ मेळ्याला गेले होते, तर नाही, हे डिसेंबरमध्ये गेले होते. म्हणजे कुंभमेळा सुरू व्हायच्या एक 10 दिवस आधी हे प्रयागराजला होते. त्यावेळेला त्यांनी हे गंगाजल वगैरे घेऊन आलेले. इकडे काय सुरू आहे? जेवणाची तयारी. हा, भात करायची तयारी. इकडे कांदे पण कापले. कांद्याचं काय? भाजीला कांद्याचं वाटप. आणि इकडे भात. बघा ही सुरू आहे जेवणाची तयारी. पूजा तर झाली आहे, आता पूजानंतर जेवणाची तयारी सुरू आहे. आणि अक्षता मॅडम चेंज करून एकदम तयारीला लागलेत. काय काय टाकलं ह्यात? खडा मसाला टाकला. काय काय टाकलं? खडा लवंग, तांदूळ भाजून घेते तेलात. हो जरस, म्हणजे ते होतं ना मोकळं. तिकडे बटाटे सोलायचं काम चालू आहे. कसली भाजी करणार आहे? बटाट्याची. बटाटा आणि काय मेनू? डाळ भात, वरण भात, जिलेबी, चपाती आणि वाटाणा बटाट्याची भाजी. तो लिंबू का पिळताय? आणि आपल्या आजच्या पूजेच्या जेवणामध्ये आहे वाटाणा बटाट्याची भाजी, जिलेबी जी बाहेरून आणलेली आहे, भात, चपाती. सुरुवात केली मी. सकाळपासून जेवणाची तयारी करतायत. कुठे गेली ती बघ, तिथे बहीण अजून दिसली नसेल व्हिडिओमध्ये, गेली परत आतमध्ये. बिझी आहे सकाळपासून ती. सकाळपासून बिझी आहे ती, दिसली नाही व्हिडिओमध्ये. फक्त काय ते पूजेला बसलेली तेव्हाच दिसली आहे. आणि हे बाचे आमचे
जेवण वाढतंय स्पेशल. चालू करू जेवण. इकडे ऑलरेडी चालू झालेलं आहे. आणि चला आता आमच्या इथलं पूजेचं दर्शन वगैरे तुम्ही बघितलं झालेलं आहे. जेवण पण झालेलं आहे. आतमध्ये संध्याकाळी जेवणाचा गोंधळ सुरू आहे. अजून चपात्या वगैरे बनत आहेत. आणि आली अक्षता पण आली. चला आता निघूया आपण बाकीच्या प्रवासाला. आणि आत्ता आम्ही पोहोचलो लोणावळ्याला. आणि आमचा पुण्यावरून ठाण्याला जाताना म्हणजे आपल्या घरी रिटर्न जाताना हा मॅन्डेटरी स्टॉप आहे आपला. म्हणजे हा कंपल्सरी या स्टॉपला आम्हाला थांबायचं म्हणजे थांबायचंच आहे. आणि हा कुठला स्टॉप आहे बऱ्याच आपल्या जुन्या फॉलोअर्सना माहिती असेल. जेव्हा पण त्यांनी आपला हा ब्लॉग बघितला असेल पुणे टू मुंबई रिटर्न जातानाचा त्यांना 100% माहिती असेल आपला हा स्टॉप कुठला आहे ते. बघा आपण थांबलो इथे A1 चिकी. आणि तिकडे अक्षता गेली आतमध्ये. आता काय काय घेते माहीत नाही. आणि बरेच सिरप वगैरे काढले अक्षताने. काय मोजितो काय जिरा पण आहे का? जिरा पेरू गुआवा बस काय काय. अभी मुझे ये बताओ ये कैसे है और ये कैसे है? ऑर्डर आपकी इच्छा हा कसा आहे? मेरे से आप ऑर्डर ले रहे 299 का है। इच्छा नहीं है तो मैं क्या हा ऑर्डर का मालवीज मोजितो 299. आपकी बिल्कुल आणि इच्छा हा नहीं है 365 आहे. ऑर्डर ले रहे हा प्युअर बेरीज और आहे. इसमें 190 का आहे. हा बघा हा 190 तो कुठला रोज आहे का? हा रोज हा रोज 190. 165चं पण प्युअर बेरीजचा. आपला जिरा सिरप भारी असतो. थोडा वेळ टाकून घ्यायला जिरा. ये जीराचं पण एक बॉटल वेगळी आहे ना आपण नेहमीने तो ती नाही आज वेगळी आहे थोडी बॉटल. सर्व आता शॉपिंग सुरू आहे. आता शॉपिंग करून घेऊ पटापट काय काय घेते बघूया आता. आता आम्ही असे 4 वेगवेगळे ब्रँड घेतलेले. जिरा सोडा रोज मोजितो गुआवा अजून तसे बरेच ब्रँड आहेत. सध्या तरी आम्ही हे 4च घेतलेले आहेत. चला आता आमची नेहमीप्रमाणे लोणावळ्यातली मॅन्डेटरी खरेदी झालेली आहे. आणि आता संध्याकाळचे 6:30 वाजले म्हणजे अंधार पडत चालला आहे. त्याच्यामुळे इथून पुढे काय आपण शूट करणार नाही आहोत. शूट होणार पण नाही आणि आपण थांबणार पण नाही. आता डायरेक्ट घरी जाऊनच थांबणार आहोत. त्यामुळे आता मध्ये शूट करण्यात काय मिनिंग पण नाही. मला वाटतं 2 तास लागतील. म्हणजे 8:30पर्यंत आम्ही घरी पोचू. एकदम आरामात गेलो तरी 8:30पर्यंत घरी पोचू. तर ठीक आहे मित्रांनो आपला हा शॉर्ट व्हिडिओच होता. जास्त म्हणजे छोटाच व्हिडिओ होता जास्त मोठा नव्हता. आणि पूजेसाठी आम्ही दाजींकडे गेलो होतो माझ्या बहिणीकडे पुण्याच्या देऊच्या जरा पुढे आहे पण आम्ही त्याला पुण्याच म्हणतो जसं ठाण्याला मुंबई म्हणतो. तर आम्ही देऊला गेलो होतो बहिणीकडे पूजेला गेलो. त्यांनी ते गंगेवरनं पाणी आणलेलं म्हणजे काशीवरनं गंगेचं पाणी. त्याची पण पूजन झालं. त्याचं पण आम्ही दर्शन घेतलं. पूजा वगैरे झाली. आणि आता जेवण वगैरे झालं. तुम्ही बघितलं आपल्या व्हिडिओमध्ये सर्व. आणि आपला मुंबई ते पुणे म्हणजे देऊ आपलं ट्रॅव्हल पण झालं. तर ठीक आहे मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अशाच भेटू आपला नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.